श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत वैभव लक्ष्मी व्रत कसे करावं म्हणजे 11 शुक्रवार त्याचबरोबर 21 शुक्रवार अशा पद्धतीनं आपण जसे संकल्प करून करू शकतो त्या पद्धतीनं हे व्रत करता येतं. त्याचबरोबर व्रत करताना काही नियम आहेत. ते म्हणजे कोणते? तर व्रत करताना आपलं ज्याप्रमाणे शरीर शुद्ध असावं त्याचप्रमाणे आपलं मनही तितकंच शुद्ध असायला हवं. दुसरी गोष्ट ही व्रत हे शुक्ल पक्षातल्या शुक्रवारपासून सुरू करावं असं म्हणतात. तर या व्रताला जर सुरुवात केली तर अतिशय फलदायी हे व्रत आहे. आणि खरंच सांगते, वैभवलक्ष्मी माताची ज्यांच्या घरावरती कृपादृष्टी असते त्या घरावरती सतत मातेचा आशीर्वाद असतो, हे तितकंच खरं आहे. मी तुमच्यासोबत पूजेची मांडणी कशी करायची, संकल्प कसा करायचा याविषयी सांगते. मी इथं चौरंग घेतलेला आहे, त्याच्याखाली एक स्वस्तिक काढलेला आहे, त्याच्यावरती लाल कपडा अंथरून घेतलेला आहे आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे. गजयुक्त लक्ष्मी म्हणतात, गजांत लक्ष्मी ही ठेवलेली आहे. वैभवलक्ष्मीची म्हणजे खरी प्रतिमा हीच आहे. त्याचबरोबर समई घेतलेली आहे, समईमध्ये वाती टाकून घेतलेल्या आहेत. आधी पूजेची मांडणी करून घेते आणि नंतर मग पूजा सुरू करताना आपण दीप प्रज्वलित करूनच पूजा मांडायची आहे. एक जोडपानावरती मी सुपारी ठेवलेली आहे, त्याचबरोबर खारीक वाटी, दक्षिणा असं ठेवलेलं आहे आणि एक हळकुंड ठेवलेला आहे. म्हणजे आपण गणपतीची सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची आहे. आता मी इथं सगळ्यात दिवा लावून घेते. ही पूजा मांडणी आपल्याला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी करून घ्यायची आहे बरं का. 4-5 सुमारास ही पूजा संध्याकाळच्या वेळेला मांडायची. दिवसभर व्रत करायचं. उपवास करणं शक्य नसेल तर हलकं अन्न खाल्लं तरी चालेल, सात्विक अन्न खावं. आता इथं पूजा मांडणी करताना मी एका ठिकाणी म्हणजे माझ्या डाव्या साईडला तांदळाची राशी मांडलेली आहे. त्याच्यावरती मी कुंकवाचं स्वस्तिक काढून घेत आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तांब्यानं भरलेला गडवा ठेवायचा आहे. आता गडवा ठेवताना काय काय करायचं ते पण सांगते. त्याआधी एक सांगेल की हे जर व्रत शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी जर सुरू केलं तर अत्यंत शुभकारी मानलं जातं. त्याचबरोबर श्रावण महिन्यातल्या वरदलक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारी सुरुवात करतात बरं का. तुम्ही खूपच आर्थिक अडचणीत असाल तर हे व्रत नक्की एकदा करून बघा. हे व्रत 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवाराचा संकल्प करून करतात. आता मी इथं तांब्या घेतलेला आहे, त्याच्यावरती स्वस्तिक अशा पद्धतीनं काढून घेत आहे. हे चंदनाचं किंवा हळदी कुंकवाचं स्वस्तिक तुम्ही काढू शकता. उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत तांब्याला आणि त्याचबरोबर तांब्या त्या राशीवरती तांदळाच्या तिथं ठेवून द्यायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर तांब्याला आपल्याला राशीवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. पाणी भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. त्याचबरोबर सुपारी टाकून घ्यायची आहे आणि एक हळकुंड पण टाकून घ्यायचं आहे. आता हे टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला एक वाटी ठेवायची आहे. वाटी ठेवताना एक काळजी घ्यायची. आता बघा इथं मी हळदी कुंकू वाहून घेत आहे, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं टाकून घेत आहे, सुपारी टाकून घेत आहे आणि त्याच्यावरती एक वाटी ठेवत आहे. जे काही साहित्य असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता आणि वाटी ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चिमूटभर तांदूळ टाकायचे आणि तांदूळावरती तुमच्याकडे असणारा दागिना, म्हणजे माझ्याकडे माझ्या हातातली अंगठी होती, मी ती ठेवलेली आहे. पण जर काहीच नसेल तर मनातून सांगते 1 रुपयाचं नाणं जरी ठेवलं तरी चालेल बरं का. चांदीचं नाणं ठेवलं तरी चालेल, तुमच्याकडे जे असेल ते ठेवलं तरी चालेल. आणि श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे. पूजेच्या शेजारी श्रीयंत्र आवर्जून ठेवावं. श्रीयंत्र जर नसेल तर पुस्तकाच्या शेवटी एक पुष्ट्यावरती श्रीयंत्राचा फोटो छापलेला आहे तो ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रांगोळी काढायची आहे. रांगोळीशिवाय दीपपूजनाशिवाय तुमची कोणतीही पूजा ग्राह्य धरली जात नाही, हे त्रिकालबाधी सत्य आहे. आता ही पूजा मांडणी करून झालेली आहे. डाव्या साईडला माझ्या मी घंटा ठेवलेली आहे, उजव्या साईडला शंख ठेवलेला आहे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता ही पूजा मांडणी झालेली आहे, श्रीयंत्र ठेवलेलं आहे, फळं ठेवून द्यायची आहेत तुमच्याकडे जे असतील ते. आणि वैभवलक्ष्मी व्रतामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे खीर. खिरीशिवाय पूजा पूर्ण होत नाही. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य किंवा तुम्ही खडी साखर आणि दुधाचा नैवेद्यही दाखवू शकता. आता मी इथं संकल्प करून घेत आहे. संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं, तांदूळ घ्यायचे, अक्षता टाकून घ्यायच्या आणि मी सौभाग्यवती सुरेखा संजय हा संकल्प करत आहे की माझ्यावरती माता लक्ष्मीची कृपा सतत राहावी
म्हणून मी 11 शुक्रवाराचा संकल्प करून घेत आहे, मी या गोत्रातली आहे असं सांगून आपल्याला संकल्प करायचा आहे, आचमनी करायची आहे आणि हातातलं पाणी सोडून द्यायचं. हा झाला आपला भोळ्या भाबड्या मनाने केलेला संकल्प. देवाच्या चरणी हा संकल्पही अर्पण होतो बरं का, हे तितकं सत्य आहे. आता इथं गणपती पूजन करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मी थोडंसं फुलावरती पाणी घेतलं आणि ते शिंपडून फुल अर्पण केलेलं आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू लावून घ्यायचं. सुपारीला गणपती म्हणून पूजा करायची आहे. आपल्या मनामध्ये सतत नामस्मरण करायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्याच्या नंतर मी दुर्वा वाहत आहे. दुर्वा वाहिल्याच्या नंतर लाल फूल जे गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे ते फूल अर्पण करायचं आणि परमेश्वराला प्रार्थना करायची, हे गणराया तू माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या कार्यामध्ये माझा हेतू पूर्ण होईपर्यंत कसलंही विघ्न पडू देऊ नको. तुझा आशीर्वाद माझ्या पूजेमध्ये राहू दे, यासाठी मी ही पूजेमध्ये तुला आमंत्रित केलेलं आहे. तुझा आशीर्वाद सतत माझ्या घरावरती राहू दे, तुझी कृपादृष्टी सतत माझ्यावरती राहू दे. आणि त्याच्यानंतर आपण जे कलशावरती वाटीमध्ये ठेवलेला दागिना आहे त्याची पूजा करायची आहे. हळद कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आणि ही पूजा केल्याशिवाय कोणतीही लक्ष्मी मातेची पूजा पूर्ण होत नाही बरं का, तितकंच सत्य आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे. आता हे झालं वाटीतल्या दागिन्याची पूजा करून. त्याचबरोबर आता श्रीयंत्रालाही लाल फुल अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या फोटोला तुमच्याकडे लाल फुलांची माळ असेल तर ती वाहा किंवा जे तुम्हाला वाटतील. पांढरी फुलं तीही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय फुलं आहेत. आता मी इथं गंध लावून घेत आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. मनोभावे ही पूजा करायची आहे आणि शेवटी आरती करून घ्यायची. आरती झाल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही आणि त्यानंतरच उपवास जर धरलेला असेल तरच जेवायला जमतं. आरती झाल्याच्या नंतर क्षमा प्रार्थना घ्यायची आहे. वैभवलक्ष्मी मातेच्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे पूजा मांडणी विधी दिलेला आहे त्याच पद्धतीनं मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर केलेली आहे. पोथी वाचताना आता ही सगळी मांडणी करून झाली, पूजा झाली. आता पोथी वाचणं खूप महत्त्वाचं आहे. पोथी वाचायला बसण्याच्या आधी आपल्याला नैवेद्य मांडून घ्यायचा आहे आणि शुक्रवारच्या वैभवलक्ष्मीच्या व्रताला आवर्जून खिरीचाच नैवेद्य करावा किंवा दूध किंवा खडीसाखरही तुम्ही करू शकता जर खीर जमत नसेल तर. आणि 11व्या किंवा 21व्या शुक्रवारी जेव्हा तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला खिरीचा नैवेद्य आणि एक नारळ वाढवावा लागतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे बरं का. आता ही झाली माझी पूजेची मांडणी, सगळी पूजा करून झाली. आता पोथी वाचन करताना हे मागे श्रीयंत्र आहे त्याची पण पूजा करायची. धूपदीप दाखवायचा, देवाला नमस्कार करायचा आणि पोथी वाचायला सुरुवात करत असते. पोथी वाचून झाल्याच्या नंतर आरती करायची. प्रत्येक अष्टलक्ष्मी ना हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा आणि ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कथा वाचन दिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं मी करत असते. तुम्ही पण तसेच करा.